आज म्हणजे तारेवरली कसरत करीत ते त्यांचा जीव मुठीत धरून आज पलीकडून आलिका येत आहेत. वाचतील का नाही याची गॅरंटी नाही, तरी ते येतात का. माननीय आमदार साहेबांना आमची एवढीच विनंती साहेब, आमच्या गावावर एवढं संकट आलंय की आज झालं 30-35 वर्ष झालं साहेब आम्ही तुम्हाला आमदार करून देतो. हे सध्या पोलीस परिस्थिती तुम्हाला सध्या माहिती, तुम्हाला आमची गावातून लीड 99% भेटती. साहेब एवढं दुर्लक्ष तुम्ही नाही करायला पाहिजे. सध्या आमच्या शेतातल्या माणसं शेतात राहिलेत, गावातल्या गावात राहिलेत. शेतातल्या माणसाला भाकरीची काय सोय व्हायला गेली, त्याला जाण्यासाठी काहीतरी सोय व्हायला पाहिजे. मंडळी पलीकडे जाण्यासाठी थांबलेली इथं माणसं बघता टोटल बाया मंडळी आहे, बाया माणसं आहेत. टोणी तालुक्यातलं चिखलबिडी हे गाव 9 ते 10 हजार लोकसंख्या असलेलं गाव. बाकीचे या गावचा हा पूल गेल्या 50 वर्षापूर्वी तयार झालेला असेल. आता जुन्या लोकांना माहिती आहे की कधी पूल तयार झाला आहे, काय विषय. मग गेल्या 50 वर्षापासून नवीन पुलाची या ठिकाणी आवश्यकता आहे. खूप लहान पूल आहे, 3-4 नाळ्याचाच पूल असलेला आहे आणि संपूर्ण दळणवळण व्यवस्था ही सगळी या ठिकाणी बंद झालेली आहे. घरी रानातले रानात वाह्यासारखं रान राहिलं नाही. तुम्ही येऊन चौकशी त्याची करायला पाहिजे. वागण्याची काय पद्धत आहे, राहण्याची काय पद्धत आहे, कोण मारायला तुम्ही तिकडेच गोळ्या हाणून अर्धे ह्या तालुक्याला गेले त्या तालुक्याला इथली खलास मेले तरी तुम्ही येऊ डोळ्याने येऊन एकदा बघा ना. आमचे अशी अडचण आहे की 10-15 वर्ष झालं आम्हाला वागता येत नाही. शाळातले लेकरं शाळातून अलीकडं अशी आमची काहीच सोय नाही. आमची एवढीच मागणी की आम्हाला पूल द्यावा. ते पाण्यात जमिनी गेल्या तर ह्याची येऊन पाणी करावं आम्हाला, ह्याची काहीतरी. आमचं जिल्हा परिषद गटामध्ये येतं. जिल्हा परिषद गणामध्ये सर्वात मोठं गाव म्हणून हे आमचं चिखलबीड आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की लहान लेकरं शाळेत जात आहेत, लेकरांना शाळेत जाता येत नाही. इमर्जन्सी डिलेवरी पेशंट असेल किंवा एखाद्याचा दवाखान्याचा प्रश्न असेल तर आम्ही कुठल्याच पर्यायाने गावाच्या बाहेर पडू शकत नाही. दुसरा मुद्दा परिस्थिती बिकट आहे. पाणी थोडं बी पाऊस पडला तरी ह्या पुलावरून पाणी जात आहे. तरी सरकारने ह्या पुलाची दक्षता घ्यावा आणि पुलाचं बांधकाम करून आमच्या गावाला कसं सुरक्षित व पुलावून वागता येईल हे सरकारनं लक्ष द्यावा. ही सरकारला आमची देत नाही. आमदार फक्त मतदान मागायपुरते इथे येतात का? बरोबर. आज 15 दिवस झाला अतिवृष्टीचा पाऊस पडतोय. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या स्थानिकचे आमदार हे बांधावर जाऊन त्यांच्या पीक पाण्या करतायत. आमच्या तालुक्याचे आमदार स्थानिक आमदार झोपलेत का? ते पुलाला मंजुरी द्यावी. अन्यथा आम्ही जर पुलाला त्यांनी मंजुरी नाही दिली तर वडवणी तालुका बंद करून आम्ही आंदोलनाचा इशारा देतो त्यांना. बघा मंडळी